राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री राधाबाई अक्का यांचं चरित्र भाग 1. यांची निर्याण तिथी आहे अश्विन वद्य तृतीया चतुर्थी शके 1809 म्हणजेच इसवी सन 1886. श्री राधाबाई अक्कांचा जन्म सुमारे 200 वर्षांपूर्वी झाला. श्री राधाबाई अक्कांचं माहेरचं नाव वेंगुर्लेकर होतं. वयाच्या 8व्या वर्षी श्री राधाबाई अक्कांचा विवाह झाला. श्री राधाबाई अक्का पतीबरोबर संसार करू लागल्या. श्री राधाबाई अक्कांच्या वयाच्या 40व्या वर्षांपर्यंत त्यांचे पतिराज होते. त्यानंतर ते निवर्तले. श्री राधाबाई अक्कांना एक कन्या होती. तिला हरिपूर इथल्या गद्रे घराण्यात दिली. श्री राधाबाई अक्कांना एक दीर होता. त्याला सारखं फेपरं यायचं. या दीराला सांभाळण्याची जबाबदारी श्री राधाबाई अक्कांवर आली. राधाबाई अक्का शिकलेल्या नव्हत्या. त्यामुळं पतिराजांच्या निधनानंतर आपण आणि जवळ असणारा दीर या दोघांनी आता काय खावं असा मोठा प्रश्न राधाबाई अक्कांसमोर निर्माण झाला. शेवटी अन्नत्याग करावा हा विचार त्यांच्या मनात आला. अशा स्थितीत शेजार धर्म या नात्यानं लोकांनी त्यांना आग्रहानं खायला घातलं. याप्रमाणे 14 दिवस हा उपक्रम सुरू होता. पण 14 दिवस झाल्यावर मात्र कुणाचंही न ऐकता श्री अक्कांनी पुन्हा अन्नत्याग केला. अन्न पाणी वर्ज केलं आणि त्या अवस्थेत भगवंताचा धावा करू लागल्या. आश्चर्य असं की 15व्या दिवशी श्री अक्कांच्या स्वप्नात एक तेजपुंज ब्राह्मण आला आणि ब्राह्मण म्हणाला, तू काही शोक करू नकोस. आता तू नाम म्हणजे अनुग्रह घे. हे वाक्य ऐकल्यावर श्री अक्का म्हणाल्या, महाराज, अशा अवस्थेत मी कुणाकडे जाऊ आणि कुणाकडून नाम घेऊ ते मला सांगा. हे ऐकल्यावर तो ब्राह्मण म्हणाला, मीच तुझा गुरु आहे. मीच तुला नाम देतो. हे वाक्य ऐकल्यावर श्री अक्कांनी त्या ब्राह्मणाचे पाय धरले. तेव्हा त्या ब्राह्मणानं श्री अक्कांच्या कानात तारक मंत्राचा उपदेश केला. ही सर्व स्वप्नातील घटना घडल्यानंतर अक्कांना जाग आली. हे जरी सर्व घडलेलं असलं तरी अक्कांसमोर आपण आणि आपल्या दीरानं काय खायचं हा प्रश्न उभा होताच. पण निर्धारानं आणि धीरानं अक्कांनी या परिस्थितीला तोंड दिलं आणि पुढच्या आयुष्याची दिशा आखली. त्याप्रमाणे पाऊलही टाकलं. 4 बिघे जमीन श्री अक्कांच्या वाटणीला आली होती. त्यातच पेरणी करून त्यातील उत्पन्नातून उदरनिर्वाह चालवला आणि त्या जोडीला भगवंताचं नामस्मरण निष्ठेनं सुरू केलं. श्री अक्का या कृष्णभक्त होत्या. कृष्णावर अतोनात निष्ठा होती. मुखात सारखं गोपाळकृष्णाचं नाम असायचं. भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असत. भिक्षेतील अन्न आधी आपल्या दीराला द्यायचं आणि त्यांना वाढून उरलं तर आपण भक्षण करायचं. असे दिवस त्यांनी काढले. श्री अक्कांनी घरात एक देशी गाय पाळली होती. गाईला जोंधळे खाऊ घालायचे आणि तिच्या शेणातून पडलेल्या जोंधळ्याची भाकरी गोमूत्रात करावी आणि ती खावी अशी तपश्चर्या त्यांनी सुरू केली. ही तपश्चर्या त्यांनी 1 नव्हे 20 वर्ष केली. श्री राधाबाई अक्कांना श्रीकृष्णाची आत्यंतिक ओढ असल्यानं त्या कृष्ण नामात रंगून गेलेल्या होत्या. त्यामुळं त्यांना कृष्ण दर्शन केव्हा होईल असं झालं होतं. श्री अक्कांची भक्ती पाहून गोपाळकृष्णालाच अक्कांकडं यावं वाटलं. जो ब्राह्मण पूर्वी श्री अक्कांच्या स्वप्नात आला होता तोच पुन्हा अक्कांच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, मी विष्णुरूप आहे. मी आपणहून तुझ्याकडे येत आहे. तू अन्नदान कर. हे ऐकून अक्का म्हणाल्या, माझ्याजवळ पैसा नाही, मग मी अन्नदान कसं करणार. हे ऐकल्यावर तो ब्राह्मण म्हणाला, तू भिक्षा मागून अन्नदान कर. मी येताच माझी स्थापना कर. हे वाक्य ऐकल्यावर अक्कांना मनोमन पटलं की पूर्वी जो स्वप्नात अनुग्रह दिला तो ब्राह्मण म्हणजे साक्षात गोपाळकृष्णच होता.
सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत धुंडीराज तात्यासाहेब पटवर्धन यांच्या स्वप्नात श्रीकृष्णानं दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की मी आपल्याकडे कोठीमध्ये बरीच वर्ष आहे, त्यामुळं मला आता इथं करमत नाही, म्हणून मला तुम्ही इथून 3 मैलावर असणाऱ्या श्री हरिपूर क्षेत्री श्री राधाबाई अक्का यांच्याकडे पोहोचतं करा. मला तिथे जाण्याची उत्कंठा आहे. तिथे माझे सारे कोड कौतुक पुरे होणार आहे. ही गोष्ट स्वप्नात घडलेली असल्यानं प्रथम सरकाराने याकडे कानाडोळा केला, पण भगवान गोपाळकृष्णांनी परत त्यांना स्वप्नात जाऊन आठवण करून दिली. मला राधाबाई अक्कांकडेच जायचं आहे असं सांगितलं. परत आठवण करून दिली आहे म्हटल्यावर मात्र स्वतः श्रीमंत हरिपूर इथं आले आणि त्यांनी राधाबाई अक्कांना स्वप्नदृष्टांत सांगितला. हे ऐकून अक्कांनाही फार आनंद झाला. सरकारी लवाजम्यासह पालखीतून श्रीमंतांनी ही कृष्णाची मूर्ती मोठ्या थाटामाटानं हरिपुरास आणली. श्रीमंतांनी श्री राधाबाई अक्कांची परिस्थिती काय आहे हे पाहिलं होतं. त्यांची परिस्थिती पाहून श्रीमंतांचे डोळे अक्षरशः पाणावले आणि केवळ भक्तीला भुलून भगवान इथं आले आहेत हे ओळखून राधाबाई अक्कांची योग्यता जाणली. श्रीकृष्णाची स्थापना करण्याच्या दृष्टीनं आपण तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य देऊ आणि देवळालाही काही उत्पन्न कायमचं देऊ असं श्रीमंतांनी राधाबाई अक्कांना सांगितलं. आता गोपाळकृष्णाचं देऊळ कुठं बांधावं हा प्रश्न राधाबाई अक्कांसमोर होता. हरिपुरात भोई लोकांची वस्ती वेशीच्या आतील बाजूस होती. श्रीमंतांनी या भोई लोकांना दुसरीकडं घरं देऊन ती जागा कृष्ण मंदिरास दिली. भिक्षेवरच अक्कांनी देऊळ बांधलं आणि भगवंताची शास्त्रोक्त पद्धतीनं स्थापना केली. पुढे जुजबी सभामंडपाचं काम केलं. श्री राधाबाई अक्कांची योग्यता ही सामान्य नव्हती. त्या मोठ्या अधिकाराच्या स्त्री होत्या. एक दिवस कोल्हापूर इथले खर्डेकर नावाचे गृहस्थ अक्कांकडे आले. ते 150 एकर जमिनीचे मालक होते. सदर जमीन गहाण ठेवून त्यांनी पैसे कर्जाऊ घेतले होते. कोर्टामध्ये या जमिनीबद्दल वाद सुरू होता. या संदर्भात तो श्री अक्कांकडे आला आणि म्हणाला, तुमचा गोपाळकृष्ण याबद्दल काय सांगतोय का पहा ना. अक्का मंदिरात बसल्या. अक्का म्हणाल्या, तू माझ्या मागून ये आणि येताना पावलं मोजत ये. याप्रमाणे तो अक्कांच्या मागे पावलं मोजत आला. अक्का देवळातून बाहेर येऊन बाहेरील रस्त्यावर आल्या आणि एकदम थांबल्या आणि किती पावलं झाली असं खर्डेकरांना विचारलं. खर्डेकर म्हणाले, अक्का 60 पावलं झाली. हे ऐकून अक्का म्हणाल्या, एकूण जमिनीपैकी 60 एकर जमीन सुटेल. आणि आश्चर्य असं कोर्ट दरबारी निर्णय होऊन खर्डेकरांची 60 एकरच जमीन सुटली. पूर्वी सांगली इथं सरकारी गणपतीच्या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर रमणा होत असे. रमणा म्हणजे महाप्रसाद देऊन दक्षिणा वाटणे. ऋषीपंचमीस रमणा ठरलेला असायचा. पावली पावली दक्षिणा मिळत असे. त्या काळी पावलीलाही मोठी किंमत होती. पूर्वी पैशाला किंमत असल्यानं एका जेवणाकरता फार लांबून माणसं येत असत. हरिपूरचे पट्टीचे जेवणारे मुंबईपर्यंत जाऊन त्यावर पैसे कमवत असत. एका वर्षी तिथीचा गोंधळ झाल्यानं आदले दिवशीच रमणा आहे असं समजून 300 माणसं याकरता जमा झाली. सरकार दरबारी सगळी गडबड उठली. तिथल्या लोकांनी सांगितलं की हरिपूरला नित्य अन्नदान होत असतं, तिथं तुम्ही जावा. तिथं तुमची चांगली सोय होईल आणि उद्या तुम्ही आमच्याकडे रमण्यास या. याप्रमाणे ही सगळी माणसं हरिपुरास अक्कांकडे आली. तोपर्यंत अक्कांनी अन्नदान करून आपली थाळी पालथी घातलेली होती. लोकांनी सांगलीमध्ये घडलेली घटना श्री अक्कांना सांगितली, पण अक्का डगमगल्या नाहीत. अक्कांनी त्या सर्व लोकांना संगमावर स्नान करून या म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे सगळी माणसं स्नानासाठी संगमावर गेली. तोपर्यंत अक्कांनी त्यांच्या जेवणाकरता लागणारं सर्व सामान दामले यांच्या दुकानातून आणलं आणि दोघा माणसांना कोथळीला जाऊन 2 घागरी तूप घेऊन या म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे ती दोघं कोथळीला गेली. इकडे अक्कांनी हा हा म्हणता स्वयंपाकाची तयारी केली. पाणीही केलं. मंडळी आली, पण कोथळीस गेलेल्या माणसांना परत येण्यास वेळ लागला.
देवाजवळ 2 पाण्यानं भरलेल्या घागरी ठेवलेल्या होत्या. अक्का म्हणाल्या, आता भोजनास उशीर झालाय, तेच तूप म्हणून वाढण्यास घ्या. पंगत सुरू होऊ दे. आश्चर्य असं की त्या घागरीतील पाण्याचं तूप झालं होतं. सर्वांचं आकंठ भोजन झालं आणि हात धुण्यास बाहेर येतात तोच कोथळीहून तुपाच्या घागरी आल्या. हे बघून अक्का म्हणाल्या, कृष्णाबाईनं मगाशीच तूप दिलेलं आहे, त्यामुळे हे तूप आता कृष्णाबाईलाच द्या. त्याप्रमाणे 2 घागरी तूप संगमावर जाऊन ओतलं आणि पुन्हा पाण्याच्या 2 घागरी देवाजवळ आणून ठेवल्या. हे बघितल्यावर सगळे आश्चर्यचकित झाले. अक्कांना नमस्कार करून सगळे लोक तिथून सांगलीस रमण्यासाठी परत आले. परमपूज्य श्री राधाबाई अक्का यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.